नमस्कार. या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की ChatGPT आणि इतर काही AI टूल्सचा वापर करून आपण आकर्षक रीतीने प्रेझेंटेशन किंवा रिपोर्ट्स, डॉक्युमेंट्स किंवा वेब पेजेस कशा रीतीने तयार करू शकतो ते. तर सुरुवातीला मला ChatGPTला एका कंटेंटवरती आउटलाईन बनवून हवी आहे आणि माझ्यासमोर टॉपिकसुद्धा जेनेरिकच आहे, डिजिटल मार्केटिंग. तुम्ही हवं असल्यास एखादा स्पेसिफिक आणि डिटेल्ड टॉपिक शोधून ChatGPTला विचारू शकता. तर मी आधी डिजिटल मार्केटिंग या विषयावरती ChatGPTला 10 स्लाइड्सची एक आउटलाईन मागून घेतो. गिव्ह मी अ 10 स्लाइड आउटलाईन ऑन द प्रेझेंटेशन टॉपिक डिजिटल मार्केटिंग आणि एंटर करायचं आहे. मला आता बरोबर 10 स्लाइड्सची आउटलाईन मिळालेली आहे. आता मी काय करतो, यामध्ये सर्व स्लाइड्सचं कंटेंट पहिले कॉपी करतोय. तुम्ही हे कंटेंट ॲज इट इज घेऊ शकता किंवा मग यामध्ये तुम्ही अजून काही कस्टमायझेशन ॲड करू शकता. आता मला जायचं आहे एका नवीन टूलवरती, Gamma.app वरती. इथं तुम्ही तुमचं फ्री अकाउंट तयार करू शकता. तुम्हाला मिळतील 400 क्रेडिट्स फ्रीमध्ये आणि जे की तुम्ही वापरू शकता स्लाइड्स तयार करण्यासाठी किंवा काही वेब पेजेस तयार करण्यासाठी किंवा काही डॉक्युमेंट तयार करण्यासाठी. तर इथे मला आता असा इंटरफेस आहे. साइड बार आहे इथं. गॅमा, शेअर्ड विथ यू, साइट्स, एआय इमेजेस वगैरे. तुम्ही एआय इमेजेससुद्धा जनरेट करू शकता. आणि इथं मेन विंडोमध्ये मला क्रिएट न्यू एआय हा ऑप्शन दिसतोय आणि न्यू फ्रॉम ब्लँक हा एक ऑप्शन दिसतोय. मी करतोय सध्या क्रिएट न्यू एआय या ऑप्शनवरती क्लिक आणि इथे बघा पेस्ट इन टेक्स्ट, जनरेट आणि इम्पोर्ट फाईल ऑर URL. तर आपल्याला इथं जायचं आहे पेस्ट इन टेक्स्ट या ऑप्शनवरती कारण आपण बनवणार आहोत नोट्स किंवा आउटलाईनवरतून किंवा एक्झिस्टिंग कंटेंटवर आधारित. तर क्लिक करायचं आहे पेस्ट इन टेक्स्टवरती आणि तुमचं गोल काय आहे? तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे, की वेब पेज, की डॉक्युमेंट किंवा तुम्हाला सोशल मीडियासाठी काही ॲसेट बनवायचे आहेत. तर आपल्याला आता प्रेझेंटेशनवरती जायचं आहे आणि इथं ट्रॅडिशनल पेज स्टाईल सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लेआउटमध्ये कंटेंट मिळणं अपेक्षित आहे. इथे बघा टाइप ऑर पेस्ट इन कंटेंट हिअर. जे की आपण कॉपी केलेलं होतं ChatGPTमधून ते जसंच्या तसं इथं पेस्ट करून घेतलेलं आहे. काही चेंजेस करायचे असतील तर इथं करू शकता. What do you want to do with this content? Generate from notes or an outline, summarize long text or document, preserve this exact text. तर मी करतोय जनरेट फ्रॉम नोट्स ऑर एन आउटलाईन आणि आपल्याला जायचंय कंटिन्यू टू प्रॉम्प्ट एडिटर या ऑप्शनवरती. आता Gamma.appने आपलं सगळं कंटेंट घेतलेलं आहे आणि ते आता एका प्रॉम्प्ट एडिटरवरती आपल्याला घेऊन जाणार आहे. हे बघा, इथं सेटिंग्ज आहेत काही, इथं मध्ये कंटेंट आहे, जिथं की आपला प्रॉम्प्टच एक प्रकारचा आणि काही ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्स, काही टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. आपण सर्व ऑप्शन एक्सप्लोर करूया. टेक्स्ट कंटेंटमध्ये जनरेट, कंडेन्स किंवा प्रिझर्व्ह. तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या स्लाइड्स ज्या आहेत, त्या तुमच्या आउटलाईननुसार जनरेट करायच्या आहेत किंवा तुम्हाला कंटेंट शॉर्ट करायचं असेल, तर कंडेन्स ऑप्शन वापरू शकता आणि प्रिझर्व्ह करायचं असेल, तर ओरिजिनल कंटेंट असेल, तर तुम्हाला रिफॉर्मॅट विथ व्हाईल कीपिंग युअर ओरिजिनल कंटेंट या ऑप्शनवरती जायचं आहे. तुम्हाला एका कार्डवरती एक कार्ड म्हणजे एक स्लाइड. त्यावरती तुम्हाला कसं कंटेंट हवं आहे? ब्रीफ हवा आहे, की मीडियम हवा आहे, की डिटेल्ड? आता मी मीडियमवरती सिलेक्ट करतो. कारण डिटेल केलं तर थोडंसं लेआउट वगैरे आपलं खूपच असं कंजेस्टेड वाटतं आपल्याला. ठीक आहे, मी मीडियमवर घेतो आणि राईट फॉर हा पण एक चांगला ऑप्शन आहे. इथं स्टुडंट्स ऑर प्रोफेशनल्स न्यू टू डिजिटल मार्केटिंग हे जसंच्या तसं ठेवूया. आणि टोन इथं जी काही ऑटो सजेस्टेड दिलेली आहे, ती आहे इन्फॉर्मेटिव्ह, एज्युकेशनल, प्रोफेशनल. ती सुद्धा जशीच्या तशी आपण ठेवूया. आउटपुट लँग्वेज इंग्लिश, पण तुम्ही इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते बघू शकता. इव्हन मराठीसुद्धा तुम्ही मागू शकता.
हिंदी, मराठी. इमेजेस तुम्हाला एआय इमेजेस इन्क्लूड करून हव्या असतील तर तुम्ही इथं ठेवू शकता किंवा स्टॉक फोटोज, वेब इमेजेस, इलस्ट्रेशन्स हवे असतील तर ते सुद्धा इथं देऊ शकता. आणि हे एआय इमेज मॉडेल्स फ्लक्स फास्ट इथं बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. इथे मध्ये फ्रीफॉर्म आणि कार्ड बाय कार्ड या सेटिंग्ज आहेत. कार्ड बाय कार्डमध्ये प्रिसाइज स्पेसिफाय द कंटेंट ऑन ईच कार्ड आणि फ्रीफॉर्ममध्ये ते ठरवतं. मी फ्रीफॉर्म घेतो. काही ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील तर तुम्ही इथं देऊ शकता. मी लिहितोय की लँग्वेज शुड बी सिंपल. आणि किती कार्ड्स हवेत तुम्हाला? फ्री व्हर्जनमध्ये तुम्ही 10 कार्ड जनरेट करू शकता. आता मी कंटिन्यूवरती क्लिक करतोय आणि बघूया मला कशाप्रकारे रिझल्ट मिळतो ते. इथं एक थीमसुद्धा आपण पिकअप करून घेऊ. ओएसिस, फ्लुओ, फिनिस, इलेक्ट्रिक. आता मी इलेक्ट्रिक थीम सिलेक्ट करतोय आणि जनरेटवरती क्लिक. सुरुवात झाली. हे बघा पहिली स्लाईड. व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? की पार्ट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. एक इमेजसुद्धा इथे जनरेट होते आहे. सोशल मीडिया अँड इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ईमेल अँड मोबाईल मार्केटिंग. डेटा ॲनालिटिक्स अँड टूल. आणि फ्युचर ट्रेंड्स इन डिजिटल मार्केटिंग. आणि ही आता ऑलमोस्ट शेवटची स्लाईड आहे. कन्क्लुजन अँड Q&A. युअर गॅमा हॅज फिनिश जनरेटिंग. आपण एकदा या प्रेझेंटेशनला प्ले मोडमध्ये नेऊन बघूया. हे बघा हेडिंग, टेक्स्ट आणि इमेज. नंतर की पार्ट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. प्रॉपर डायग्राम सुद्धा इथं जनरेट झालेली इन्क्लूड केली आहे. सोशल मीडिया अँड इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ईमेल अँड मोबाईल मार्केटिंग. डेटा ॲनालिटिक्स अँड टूल्स. इथं तुम्ही तुमचा कस्टम चार्ट इनपुट करू शकता किंवा एक्सेलचा जो काही टेबल आहे तो सुद्धा टाकू शकता. फ्युचर ट्रेंड्स इन डिजिटल मार्केटिंग.
कन्क्लुजन अँड Q&A. एस्केप. या प्रेझेंटेशनला तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये एक्सपोर्टसुद्धा करू शकता. एक्सपोर्ट टू पॉवर पॉईंट. PDF मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकता आणि Google स्लाईड किंवा ॲज अ PNG इमेज फाइल्स म्हणून सुद्धा तुम्ही याला एक्सपोर्ट करू शकता. हे बघा, माझी पॉवर पॉईंट फाईल सुद्धा इथे डाउनलोड झालेली आहे. तुम्हाला या प्रेझेंटेशनला जर अजून काही गॅमाच्याच एडिटरमध्ये एडिट करायचं असेल, तर तुम्ही इथे उजव्या बाजूचा साइड बार वापरू शकता. जसं की आता इथे डेटा एनालिटिक्स अँड टूल्स इथं तुम्हाला ॲड चार्ट डेटा असंच एक ऑप्शन आहे. पण मला इथे एक माझी कस्टम इमेज इनपुट करायची आहे. तर याला कधी तुम्ही डिलीट करायचं आहे आणि डिलीट केल्यानंतर इथं इमेजच्या ऑप्शनमध्ये जाऊन इमेज अपलोड और URL, बेबी इमेज सर्च, EI इमेजेस किंवा तुम्हाला काही GIF टाकायचे आहे, आयकॉन टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. सध्या मी आता EI इमेजेस ऑप्शन सिलेक्ट करतो आणि इथं प्रॉम्प्ट टाकतोय की डेटा एनालिटिक्स किंवा त्याने ऑटो सजेस्ट केलेलाच आहे मला. अ डिटेल इलस्ट्रेशन्स ऑफ व्हेरियस डेटा एनालिटिक्स टूल्स अँड मेट्रिक्स इन्क्लुडिंग गुगल एनालिटिक्स, मेटा ॲड्स मॅनेजर अँड हब्स. ठीक आहे. डायरेक्टली मी जनरेट असं म्हणतोय. तुम्ही तुमचं स्वतःचं सुद्धा एक प्रॉम्प्ट टाकू शकता. ठीक आहे. बंद करतो. ही एक इमेज जनरेट झाली आहे. हिला आपण आता थोडंसं मिनिमाइज करू स्लाईडच्या लेआउटनुसार. अजून पुन्हा एडिट करायचं असेल तर इथंच जायचं आहे आणि फॉर्ममध्ये चेंज करायचं आहे. मला आता एस्पेक्ट रेशो समजायचा लँडस्केप हवा आहे. तर पुन्हा एकदा जनरेट करूया. हे बघा आता थोडीशी हॉरिझॉन्टल साईडमध्ये आली मला ही इमेज आणि edit. इथे तुम्ही अजून काही कंटेंट ॲड करू शकता. एखादा ब्लॉक आपण ॲड करून बघू. बुलेटेड लिस्ट, मेटा ॲड्स मॅनेजर, गुगल एनालिटिक्स, SEO डॅशबोर्ड, एक्सेल. थोडंसं यांचा फॉन्ट वगैरे सुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करायचा असेल तर इथे करू शकता. तर म्हणजे तुम्ही इथं काही फक्त तुम्हाला सगळं ऑटो जनरेटच करून मिळालं असं नाही आहे. तुम्ही इथं ट्विकिंगसुद्धा करू शकता आणि तुमच्या मनानुसार या पॉवर पॉईंटला कस्टमाइज केल्यानंतर तुम्ही शेवटी तुमची फाईल एक्सपोर्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला रन टाईम जर का आता इथं थीमसुद्धा बदलवायची असेल, तर इथे बघा अजून एक ऑप्शन आहे. आता इलेक्ट्रिक थीम होती आपली. मी आता घेतो आहे सॉफ्ट क्लाउड आणि संपूर्ण प्रेझेंटेशनला ती ॲप्लाय पण झाली.
तर एक खूप युजफुल अशी युटिलिटी आहे Gamma डॉट ॲप आणि आपण ChatGPTच्या सहकार्याने आधी याला कंटेंट इनपुट करून दिलेलं आहे. ज्याची आपल्याला मदतच झाली आपल्या प्रेझेंटेशनला कंट्रोल ठेवण्यामध्ये. तर कसं वाटलं हे टूल? नक्की वापरून बघा. आपण आता वळूया पुढच्या ऑप्शनकडे. पुन्हा जायचं आहे आपल्याला होम पेजवरती आणि इथे आपण आता क्रिएट न्यू एआयवरती पुन्हा क्लिक करणार आहोत. आणि इथे तुम्हाला जर का एखाद्या एक्झिस्टिंग फाईलवरून जर का प्रेझेंटेशन बनवून हवं आहे, तर ते कसं बरं करायचं याची सुद्धा एक आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. ते बघा इम्पोर्ट विथ एआय, सिलेक्ट द फाइल यू वुड लाइक टू ट्रान्सफॉर्म. आता माझ्याकडे ऑलरेडी एक पी-डी-एफ आहे. ती मी आता याला इनपुट म्हणून देतोय आणि आता त्या पी-डी-एफला मी इथं इनपुट म्हणून देऊन घेतलेलं आहे. अपलोड होते आहे पी-डी-एफ फाईल आणि पी-डी-एफ झाल्यानंतर पुन्हा आपण प्रेझेंटेशन या ऑप्शनकडे जाऊया आणि याला कंटिन्यू म्हणू. हे बघा, माझ्या पी-डी-एफमधून काही की कंटेंट यांनी घेतला आहे आणि आता मी आर्ट कार्ड बनवून मागतो आणि इथं कंटिन्यू म्हणतो. एक थीम जनरेट करून घेऊ. बाय डिफॉल्ट आपण आता इथं रश या थीमला घेऊया आणि जनरेट. हे बघा, माझ्या पी-डी-एफच्या कंटेंटवर आधारित मला आता मराठीमध्ये सुद्धा प्रेझेंटेशन बनवून मिळते. इथे इमेजेस जनरेट होत आहेत. खूप छान डायग्राम सुद्धा इथं इन्क्लूड करण्यात आलेली आहे. डिजिटल मार्केटिंगचे आगामी ट्रेंड्स, एआय आणि मशीन लर्निंग, व्हॉईस सर्च, व्हिडिओ मार्केटिंग, सोशल कॉमर्स आणि ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्चुअल रियालिटी. याला सुद्धा आपण आता इथे डाउनलोड करून घेऊ शकतो आणि पुढच्या वापरासाठी अजून कस्टमाइज करू शकतो. पुन्हा आलेलो आहेत आपण आता गॅमा डॉट ॲपच्या मेन इंटरफेसवरती. गॅमा आपल्यासाठी अजून काय तयार करू शकतं? तर इथे एक लेफ्ट साइड बारमध्ये साइट्स नावाचा एक ऑप्शन आहे. ठीक आहे. आता धिस स्पेस इज फुल ऑफ पोटेन्शियल. बघूया कशी पोटेन्शियल आहे ती. आपण बघणार आहोत क्रिएट साइटवर आणि साइट्स पण इथे कार्ड्सच्या फॉर्ममध्येच तयार होतात. बाय डिफॉल्ट ते एडिट करायला सोपं सुद्धा जातं. तर आता एक छोटंसं बघूया आपण एआय वर्कशॉप इन मराठी. एआय टूल्स वर्कशॉप यावरती आपण देणार आहोत. भाषा इथं सिलेक्ट करून घेऊ. थोडीशी ब्रँड इन्फॉर्मेशन इथंच देऊ. बाय महावर्धन ॲट ऑनलाईन सेशन वाया जनरेट आउटलाईन आणि थीमसुद्धा सिलेक्ट करून घेऊ. मला हवी आहे क्राफ्ट बाय डिफॉल्ट थीम आणि अमाउंट टेक्स्ट मीडियमच घेतोय. ए-आय इमेजेस लक्स फास्ट मॉडेल. ॲडव्हान्स मोडमध्ये काय सेटिंग आहेत? तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे टोन सिलेक्ट करता येते आणि तुमची जी काही ऑडियन्स आहे ती सुद्धा इथे सिलेक्ट करता येते. प्रोफेशनल्स इन व्हेरियस इंडस्ट्रीज. कन्व्हर्सेशनल टोन हवी आहे तुम्हाला आणि करूया कंटिन्यूवरती क्लिक.
कोडिंग बॅकएंडला होतंय. तुम्हाला इथं फक्त रिझल्ट दिसतो. कार्ड्सच्या फॉर्ममध्ये इथं ही वेब पेज आता बनते आहे. आणि बघा आपली वेबसाईट तयार झालेली आहे. आपण या वेबसाईटला इथून पब्लिशसुद्धा करू शकतो. पब्लिश केल्यानंतर वेबसाईट इथे युअर साईट इज अप टू डेट, लास्ट पब्लिश लेस दॅन अ मिनिट अगो आणि बघा इथे एक तुमचं डोमेनसुद्धा आलेलं आहे. तुम्ही लाईव्ह पेजला सुद्धा व्हिजिट करू शकता इथून. तुम्हाला या वेबसाईटचं जे डोमेन नेम आहे, त्यामध्ये काही चेंज करायचे असतील, तर इथे साईट सेटिंग्ज नावाचा एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही साईटचं नावसुद्धा कॉन्फिगर करू शकता. तुमच्या वेबसाईटला एखादा फेविकॉन ॲड करू शकता किंवा डोमेन नेममध्ये जाऊन इथे एआय टूल्स मराठी याला सुद्धा इथं चेंज करू शकता आणि सेव्ह करायचं आहे. हे बघा डोमेन नेम अपडेटेड. तुम्हाला जर का कस्टम डोमेनवर वेबसाईट ट्रान्सफर करायची असेल, तर त्यासाठी मात्र तुम्हाला गॅमाचं प्रो अकाउंट खरेदी करावं लागणार आहे. जर का मला काही अजून चेंजेस करायचे असतील या वेब पेजवरती, तर ते राइट साइड बारने शक्य होतात. जसं की काही इमेजेस ॲड करायचे आहेत. तर इथं इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि एआय इमेजेस या ऑप्शनला फक्त इथं ड्रॅग करायचं आहे. इथं मला हवी आहे एक एआय इमेज या जागी आणि इमेजचा प्रॉम्प्ट टाकायचा आहे की एस-सी-ओ. एन्हान्स करतोय प्रॉम्प्टला आणि ॲस्पेक्ट रेशो देतो. लँडस्केप जनरेट म्हणतो. ही एक एस-सी-ओची लँडस्केप फॉर्मॅटमध्ये नव्याने जनरेट झालेली इमेज ॲड करून मला इथे मिळालेली आहे. अजून मला काही ब्लॉक्स ॲड करायचं असेल, तर इथं ॲड ब्लँक कार्डचा सुद्धा एक ऑप्शन आहे. टेम्प्लेट्स बघायचे असतील तर टेक्स्ट अँड इमेज, टू कॉलम विथ हेडर. आता मी टू कॉलम विथ हेडर हा एक ऑप्शन सिलेक्ट करतो आणि इथे हेडर मला ॲड करायचं आहे. डिजिटल मार्केटिंग कॅनव्हास इज यूज आणि इथे हेडिंग देऊ शकतो. वी आर हिअर. जॉइन अवर टीम. तुमचं जे काही टेक्स्ट असेल ते इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. ॲट महावर्धन वी केअर फॉर ऑल सेगमेंट आणि यू आर ऑल्वेज वेलकम. तर आता हे नवीन सेक्शनसुद्धा माझ्या वेबसाईटला ॲड झालेलं आहे. इथे ॲड कार्ड विथ एआयचा एक ऑप्शन आहे. तो सुद्धा खूप युजफुल ठरतो.
जनरेट कार्ड. डिस्क्राईब व्हॉट यू वुड लाइक टू मेक. आता इथे मला एफ-ए-क्यूज हा सेक्शन जनरेट करून हवा आहे एआयच्या मदतीने. तर यासाठी मी टेम्प्लेट सिलेक्ट करतोय बुलेट्सचं आणि इथे क्लिक करतोय. बघूया काय जनरेट करून मिळतंय ते. छानपैकी मला एक सेक्शन जनरेट करून मिळालेलं आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न, कार्यशाळा ऑनलाईन असेल का? मला एआयची पूर्व माहिती नसताना सहभागी होता येईल का? आणि कार्यशाळेनंतर मदत उपलब्ध असेल का? तर आज आपण एक्सप्लोर केली Gamma.app ही वेबसाईट स्लाइड्स तयार करण्यासाठी किंवा वेबसाईट तयार करण्यासाठी. धन्यवाद.